नमस्कार. आज आपण वांग्याची भाजी बनवूया. वांगी पाव किलो घेतलेले आहेत, एक बटाटा, शेवग्याची शेंग 2 घेतलेले आहेत, एक टोमॅटो, कांदा एक बारीक चिरलेला, कोथिंबीर, ओला नारळ, शेंगदाण्याची कूट आणि आलं आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे. भाजी आपल्याला कुकर मध्ये बनवायची आहे, म्हणून सर्वप्रथम कुकर मध्ये तेल घालून घेऊया. कुकर गरम झाला का 2-3 चमचे तेल घालून, तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग घालून घेऊया. हिंग पाव चमचा घातलेला आहे. तर कांदा घालून घेऊया. कांद्यावर चवीपुरता पहिले मीठ घालून घ्यायचंय, म्हणजे कांदा व्यवस्थित शिजला. पण पाव चमचा हळद घालून घेऊया. चमचा लाल तिखट. घरगुती मसाला आहे हा, मी घरी बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एक हिरवी मिरची, टोमॅटो घालून घ्यायचा, एक नारळ घालून घ्यायचे, ठेचलेलं आलं जिरं घालून घ्यायचं. याने टेस्ट खूप छान येते भाजीला. आलं आणि जिरं ठेचून घातलं की. वांग घालून घेऊया. शेंगा घालून, उभा चिरलेला बटाटा घालून घ्यायचा, शेंगदाणा कूट घालून घ्यायची. आता मिक्स करून घ्यायची भाजी व्यवस्थित. सगळा मसाला भाजीला लागला पाहिजे असे मिक्स करून घ्यायची. भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची. आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायची भाजी. थोडीशी रसरशीत करायची म्हणून थोडं पाणी घालायचं. आता झाकण लावून घ्यायचं आणि 2 शिट्या काढून आपली झटपट अशी ही भाजी तयार होणार. आता 2 शिट्या झालेल्या आहेत. आता कुकर उघडून घेऊ आणि भाजी अलगदशी मिक्स करून घ्यायची, नाहीतर शेंगा फुटल्या जातात. मस्त अशी वांगा आणि शेंगाची भाजी तयार आहे बघा, मस्त. आता ही भाजी चपाती आणि भातासोबत खाऊ शकता. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच माझे सोपे सोपे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका.